नमस्कार. मी आता जस्ट कुर्ला ट्रेनला सिनेमा पाहिला आणि मला चित्रपट इतका आवडला आणि मला या गोष्टीचं अतिशय दुःख झालं की मी 50 दिवस काय करत होते आणि हे सिनेमा बघायला का नाही आले चित्रपट. मग जरूर बघा, मला नक्की हा सिनेमा आवडेल. अतिशय माहिती विषय कुर्ला टू वेंगुर्ला. सिनेमा चांगला आहे. महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांच्या मनातला राहिलेला जो पडलेला प्रश्न आहे त्यांना उत्तर वाटलं होतं, सापडलं नाही. ही पिक्चर मध्ये सापडले. मला असं वाटतंय मला सूर सापडत नव्हता, तो ह्या सिनेमात सूर सापडला. आपल्याकडे साधी गोष्ट सहजपणे सांगण्याला एक वेगळी शक्ती लागते. तितकीच साधी माणसं लागतात आणि तितकाच खरा प्रयत्न लागतो जो तुम्ही सगळ्यांनी केलात. खरंच खूप भरून आलं सिनेमा बघताना. त्या कोकणच्या सौंदर्यामध्ये जी माणसं त्यात काम करत होती ती तिकडचीच वाटली. प्रल्हाद तर एक्झॅक्ट तिकडचा. साध्या माणसांची, साध्या मनाची, साध्या धाग्यातली, साध्या मातीतली, साध्या नात्यांची साधी गोष्ट सांगतोय हा मुलगा इतक्या सुंदर रीतीने. मराठी सिनेमामध्ये मिसिंग काय असतं की चांगलं स्टोरी टेलिंग. ते इथे उत्तम जमलेलं आहे, सर्व प्रकारे उत्तम जमलेलं आहे. मी लहान असताना जेव्हा नाट्याचे प्रयोग देवळातले करायला जायची कोकणात, ते वेंगुर्ला मला आठवलं आणि आत्ताच वेंगुर्ला मला दिसलं. सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. कोकणचं खरं सौंदर्य काय आहे, आमच्या कोकणात काय आहे, हे ह्या सगळ्या अख्ख्या टीमने दाखवून दिलंय. काही चांगलं, काही अद्वितीय पाहिलं ना की नेहमी मला असं वाटतं की तू दुसऱ्यांना सांगावं. विचार, त्यात मांडलेला मुद्दा याचा गंभीरपणे समोरच्यानी विचार करावा, अंतर्मुख व्हावं. त्यातला अभिनय पहा, त्यातलं निसर्ग सौंदर्य पहा, त्याचं लेखन, संवाद, त्याचं दिग्दर्शन, त्याचे कॉस्ट्यूम, त्यांची बोलण्याची शैली, हे सगळं जर प्रामाणिकपणे आपण सादर केला, आतून सादर केलं, तर प्रत्येक सिनेमा कुर्ला टू वेंगुर्ला सारखा खरा वाटायला लागेल. हेलो, मैं एक्चुअली कुर्ला टू वेंगुर्ला नाम की फिल्म के बारे में आप लोगों को बताना चाह रही हूँ. ये मेरे दोस्त विजय कलमकर की फिल्म है. वो बहुत ही उम्दा राइटर और डायरेक्टर हैं और ये उनकी पहली फिल्म है. बहुत कोशिशों के बाद उन्होंने सिनेमाज में ये फिल्म लाई है और इसकी बहुत प्रशंसा हो रही है. बहुत मजेदार फिल्म है. हालांकि पलायन जैसे मुद्दे को उठाया है, लेकिन बहुत ही सरल और मजेदार तरीके से उन्होंने इस मुद्दे को दर्शाया है. मुझे तो बड़ा मजा आया. हंसते भी हैं और रोते भी हैं इस फिल्म में. तो मैं सबसे ये उम्मीद रखूंगी कि आप जाके, ये फिल्म मराठी फिल्म है, आप सिनेमाज में जाके देखें और मजा लें इस फिल्म का. भरपूर पिक्चर्स केले, भरपूर थिएटर केलं, भरपूर सिरियल्स केला, पण सेन्स ऑफ ह्युमर, सेन्स ऑफ इमोशन्स, सेन्स ऑफ एडिट, सेन्स ऑफ परफॉर्मन्सेस, साऊंड असलेला असा माणूस फार कमी पाहिला. खरंच सांगतो, अमेझिंग मूवी, अमेझिंग मूवी. आज रात्रीच मी तरी या मूवी बद्दल मी ट्विट करणार आहे. तुम्ही सुद्धा प्रत्येक जण करा. वेंगुर्ला आणि कुर्ला याच्यातलं जे तू दाखवलेलं आहेस, खूप चांगली स्टोरी टेलिंग आहे. इतकी सुंदर फिल्म आहे, इतकी खरी फिल्म आहे आणि मला 3-4 वेळा फिल्ममध्ये भरून आलं आणि डोळ्यात टचकन पाणी सुद्धा येऊन गेलं. अप्रतिम सिनेमा आहे ॲक्च्युली, सिरियसली इट्स अ फॅन्टास्टिक फिल्म. नमस्कार, मी विजय पाटकर. मी आत्ताच कुर्ला टू वेंगुर्ला सिनेमा बघितला, तो पण 51व्या दिवशी. आय रिपीट, 51व्या दिवशी, 51 दिवस झाले त्या दिवशी मी कुर्ला टू वेंगुर्लाचा बघितला. उत्कृष्ट सिनेमा. मी इंटरव्ह्यू घेतोय, मागे पोस्टर लावले म्हणून बोलायचे म्हणून नाही करू दे. आणि विजय कलमकर आणि बाकीचे सगळे सहकारी अक्षरशः मराठी चित्रपट सृष्टीसाठी चळवळ उभी केलेली. चळवळ बघा, उत्कृष्ट सिनेमा बघा, कुर्ला टू वेंगुर्ला. एवढा गोड सिनेमा फार 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 दिवसांनी बघितला. येणाऱ्या प्रत्येकाला तो आवडेल. आता मी बघितलं, माझ्या आजूबाजूला बघणारे प्रत्येक जण अतिशय आनंदित चेहऱ्याने बाहेर पडत होते की तुमचा प्रतिसाद पाहून मला इतकं आभार ठेवणं झालं. फार फार असे प्रेक्षक आम्हाला जर लाभले
तर आपल्या सिनेमाला खूप काही काळजीचं कारण नाही. सुंदर सगळे तुम्ही काय सो प्राऊड ऑफ यू. आणि आता रडायचं बाकी आहे माझ्या. कुर्ला टू वेंगुर्ला हा सिनेमा हा काही नुसता एक व्यावसायिक चित्रपट म्हणून त्यांनी केलेला नाही आहे. ती त्याची मी इतके 5 वर्ष बघितलेली तळमळ आहे आणि त्या तळमळीतून त्या खऱ्या विषयामध्ये खोल जाऊन त्याचा अभ्यास करून आणि त्या जाणीवेतून केलेला हा सिनेमा आहे. तर अनेक वर्षात इतका सोलफुल, इतका भावपूर्ण, तुम्हाला अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा, पण तितकाच तुम्हाला विनोदाचं एक अंग असणारा असा एक युनिक चित्रपट अमरने लिहिला आहे, विजयनी डिरेक्ट केला आहे आणि या सगळ्या टीमनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अफलातून काम केलेलं आहे. आज स्पेशल कारण आहे व्हिडिओ करायचं. माझ्या मित्रांनी सगळ्यांनी मिळून एक खूप सुंदर चित्रपट बनवला आहे ज्याचं नाव आहे कुर्ला टू वेंगुर्ला. चित्रपट खरंच भारी बनला आहे आणि तो तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जाऊ शकाल. सो असे काही चित्रपट असतात जे खूप खेड्यातले पण असतात, खूप शहरातले आपण जे म्हणत असतो एक मीड असला पाहिजे, ज्याच्याकडून फॅमिली गेली पाहिजे. सो आपल्या मित्रांना, फॅमिलीला, सगळ्यांना घेऊन जावा. सो तुम्ही घरातल्यांबरोबर हा चित्रपट तुम्ही बघू शकताय. याच्यामध्ये हा विनोदी आहे, याच्यामध्ये सारे इमोशन्स आहेत, म्हणजे सगळे इमोशन्स आहेत. खूप इमोशनल अशी गोष्ट आहे, तुम्हाला भरून येईल ही फिल्म बघताना आणि खूप विचार करायला लावणारी अशी फिल्म आहे. आणि मला खरंच कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाची जी टीम आहे त्यांचे म्हणजे त्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्यात. दिस फिल्म इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट, कारण मी मूळ कोकणातली आहे आणि या फिल्मचं नाव आहे कुर्ला टू वेंगुर्ला. फिल्म पाहिल्यावर भरून सुद्धा आलं आणि खूप छान वाटलं. खूप कमाल फिल्म आहे, तुम्हाला सगळ्यांनाही नक्की आवडणार. आपली माती सोडून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी येऊन आपली पाळमुळं रोजवण्याचा प्रयत्न करता आणि ते किती कठीण असतं हे कुठेतरी अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. आणि पुन्हा एकदा तुमची माती तुम्हाला कसं बोलावून घेते, तुमचा समुद्र तुम्हाला कसा पुन्हा एकदा बोलावून घेतो हे कुठेतरी हा चित्रपट तुम्हाला सांगतो. आणि ज्या पद्धतीने विजय कलमकरने हा चित्रपट डिरेक्ट केलेला आहे किंवा अमरजित आमले यांनी ह्या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत, हॅट्स ऑफ. तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कुर्ला टू वेंगुर्ला या टायटलमध्येच कुठेतरी आपले पण माझ्यासाठी दडलेलं आहे. अवश्य बघा चित्रपट, चुकवू नका. कुर्ला टू वेंगुर्ला.